नमस्कार. आज आपण बघणार आहोत भारतामध्ये चायनीज कसं बनवतात. हा आमचा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ आहे, पण तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा आणि कसं वाटलं आमचं बनवणं हे नक्की सांगा. आता आपण सुरुवात करणार आहोत चायनीज पासून कारण आपण फास्ट फूड बघतो, आपल्याला खूप त्याची सवय असते आणि आपल्याला वाटतं की बाहेरचं खावं, पण ते घरी बनवता येत नाही त्या चवीचं. तर आज आपण तुम्हाला चायनीज बाहेरच्या चवीचं घरी कसं बनवायचं हे दाखवणार आहोत. आणि आता आपण इकडे कढईमध्ये बघा तेल तापत टाकलेलं आहे. या तेल खूप तापवून घ्यायचं. आपलं नॉर्मल फोडणी करतो एवढं तेल न तापवता त्यापेक्षा अधिक तेल आपण इथे तापवून घ्यायचं. त्याचा परिणाम त्या चायनीजच्या राईसच्या चवीवर होतो. आपल्याकडे ह्या चिरलेल्या भाज्या आहेत. सर्वप्रथम आपण भाज्या, या कटिंग केलेल्या भाज्या, कोबी आहे, फरसबी आहे, त्यानंतर गाजर आहे, कांद्याची पात आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या आवडतील त्या प्रकारच्या भाज्या तुम्ही घाला त्याच्यामध्ये. भाज्या घातल्यानंतर त्याच गरम तेलावर त्या परतून घ्या. भाज्या परतून झाल्या, त्या शिजू द्यायच्या नाहीयेत आपल्याला भाज्या इथे. त्या भाज्या शिजल्या की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही शेजवानची चटणी. ही आपल्याला जर का घरी करता येत नसेल तर ही आपण रेडीमेड वापरली तरी चालते. त्यानंतर जो मुख्य घटक आपल्या भातामध्ये आहे, आपण खूप मोठ्या प्रमाणावर अजिनोमोटोचा वापर करणार नसलो तरी अजिनोमोटो हे एक प्रकारचं मीठ आहे आणि त्याचा वापर चायनीजमध्ये नाही झाला तर हवी तशी चव आपल्याला मिळत नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हा सोया सॉस आहे. हा देखील बाजारात उपलब्ध असतो. चायनीजचा वास यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे आपण आणखीन त्याच्यामध्ये एखाद दोन प्रकारचे सॉस ऍड करू शकतो. हे शिजत आलं की भाज्यांपुरतं आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. भातामध्ये शिजवताना थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हा आपला बासमतीचा तांदूळ शिजवलेला आहे. आता आपण हा त्यात घालणार आहोत. तांदूळ घालून झाल्यानंतर हा पूर्ण ढवळून घ्यायचा पुन्हा. आपण अनेकदा विचार करतो की ती एक्सपेक्टेड चव आपल्या घरच्या भाताला का येत नाही, तर त्याचं मुख्य कारण असतं हे बाहेरच्या भातात वापरत असलेली मिरपूड. ही आहे आपण घरी दळलेली मिरपूड. आपण त्याचाही किंचित सढळ असते इथे वापर करणार आहोत. जो तिखटपणा एक्सपेक्टेड आहे तो लसूण आणि मिरीपूड या दोन पदार्थांच्या वापरामुळे या भाताला येतो. आणि केवळ 3 ते 3.5 मिनिटात सगळी तयारी असल्यानंतर हा भात खाण्यासाठी तयार होतो. या भातामध्ये इथे आपण रंगाचा वापर करणार नाही. जरी बाहेर त्याला शेजवान फ्राईड राईस म्हणत असले तरी त्याला रंग देण्याकरता त्याच्यामध्ये भरमसाठ रंगाचा वापर केला जातो. आणि हा आपला चायनीजचा भात तयार आहे. धन्यवाद.